प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सॉरी प्रेक्षकांनो, मला आज खूपच उशीर झाला रिव्ह्यू द्यायला. मी जरा हॉस्पिटलला गेले होते आणि तिथे खूप गर्दी होती. थोडंसं व्हायरल फीवर आहे ना, त्यामुळे असो. पण आता माझी तब्येत छान आहे, मी गोळ्या वगैरे घेतल्यात, त्यामुळे जरा उशीर झाला रिव्ह्यू द्यायला. तर आपण बघतोय बयोने शुभमकरांकडनं मोकल काकूच्या मुलांचा नंबर घेतलाय आणि आरव घावणे आणि चटणी मागत असतो सुमनला आणि त्याला खूप घाई झालेली असते ते खायची. आणि तो या सुमनला म्हणतो, आत्ते तुझ्यासारखी घावणं आणि चटणी कोणीच बनवत नाही, तू बेस्ट. मी जर हॉटेल उघडलं ना तर तुझ्या हातची घावणे चटणी मी ठेवणारच. सुमन म्हणते, बाबा तुला हॉटेल उघडायचं आहे का डॉक्टर व्हायचे ते ठरव आधी. सुमनला सहज वाटतं की आरवला बयोबद्दल विचारावं, पण आरवच्या काही लक्षात येत नाही की आत्या कशाबद्दल विचारते. त्यामुळे सुमन विचार करते की जाऊ द्या, याला विचारायचं म्हणजे टाळूच आपण, कारण उगा बयो चिडेल आपल्यावरती याला काही सांगितलं तर. म्हणजे बयो कोणाच्या प्रेमात पडली आहे का ते विचारायचं असं सुमनला. पण सुमन आता टाळते ते विचारणं. तेवढ्यात तिथे अंकिता येते. आता ही सुमन विचारते, अगं तू कशी काय इथे सकाळी सकाळी. आता आरवला ठसका लागलाय आधी तिला बघितला. मग आता ही सुमन म्हणते, पाणी दे त्याला, पाठ थोपट त्याची. पण आरव घाबरतो आणि म्हणतो, नको नको, गेला माझा ठसका. आता प्रेक्षकांनो, ज्यांना माहित नाही त्यांना सांगू इच्छिते की या अंकिताला आरव खूप आवडतो, पण आरव मात्र तिला टाळत असतो. तर आरवला तुम्हाला गुड्डी आठवते का प्रेक्षकांनो? गुड्डीला आरव खूप आवडायचा लहानपणी. गुड्डी दाखवली असती त्यांनी तर बरंच झालं असतं. असो, तर आता ही सुमन तिला म्हणते, बैस ना तू पण घावणं चटणी खा. पण आता अंकिता म्हणते, नको नको, मी खाऊन आली आहे, तसाही मला नीरडोसा आवडतो, पण आता नको. आता ती आरवकडे एकटक बघत असते. सुमनच्या लक्षात येते की अंकिताला आरव आवडतो. आता सुमन मुद्दाम तिला दचकवत असते मध्ये, काय ग देऊ का तुला घावणे चटणी? तेव्हा ती म्हणत असते, नको, खरंच नकोय मला. आता इराला आवाज देते सुमन. आता हिला वाटत असं सुमनला की हिने लवकर इथून उठावं. सुमन मनात विचार करते, हिचा डोळा माझ्या आरववर दिसतोय. आता ही आरवकडे तरी सुद्धा सारखी बघत असते. शेवटी सुमन जोरात ओरडते, इरा अगं लवकर ये ना, तुझी मैत्रीण आली आहे. इरा आली आहे खाली आणि विचारतीये हिला, अगं तू कशी काय इकडे आली आहेस? आपलं तर बाहेर भेटायचं ठरलं होतं ना. अंकिता म्हणते, अगं आले, इकडेच काम होतं ना मला, मग आले सहज तुला भेटायला. इरा म्हणते, बरं ठीक आहे, चल मग माझ्या खोलीत बसूया थोड्या वेळ आणि मग जाऊयात कॉलेजला. आता अंकिता तरी पण तिथेच बसलेली असते. सुमन म्हणते, जातेस ना तू? इरा तुला आवाज देतीये. आता ती हो म्हणून निघून जाते मग तिथून. आता ही सुमन विचार करते, आपली बयो प्रेमात पडली आहे. आरवकडे ही अंकिता का संगीता कोणती एकटक बघतीये आणि आपली पोरं आता मोठी झाली आहे, वयात आली आहेत आता पोरं. असो, आता सुमन मुद्दाम चिडवते आरवला, काय रे आवडते ना तुला? आरव म्हणतो, काय गं? आता सुमन म्हणते, चटणी रे, घावनाची चटणी आवडते ना ते विचारतीये. तर असो, पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय ही सौदामिनी तिच्या तंद्रीत चालत असते आणि सिस्टरचा धक्का लागतो तिला. त्यामुळे ती चिडते आणि तिच्यावर हात उगारत असते. बयो येऊन त्यांचा हात धरते. त्यामुळे सौदामिनी बयोवर संतापते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझा हात धरायची? लोक माझ्यासमोर उभं राहायला थरथर कापतात. बयो म्हणते, हे बघा तुमच्या भल्यासाठीच मी तुमचा हात धरलाय. सिस्टर तुम्ही जा इथून. सिस्टर आता सॉरी म्हणते सौदामिनीला. सौदामिनी खूप संतापलेली असते बयोवर. ती बयोला म्हणते, तुझी हिंमत कशी झाली का माझ्यावर हात उगारायची? हे हॉस्पिटल माझ्या वडिलांचं असलं ना तरी मी माझ्या मेहनतीने हे हॉस्पिटल मोठं केलंय. बयो तिला म्हणते, हे बघा मॅडम, तुम्ही असं कोणावर इथे हात उगारू नाही शकत. कोणी बघितलं असतं तर तुम्हालाच प्रॉब्लेम क्रिएट झाला असता. तेव्हा सौदामिनी म्हणते, तू कोण आलीस ग मला शिकवणारी? मला शहाणपणा शिकवायचा नाही. तेवढ्या तिथे विशाल येतो. मग सौदामिनी तिथून निघून जाते. बयोला तो विचारतो, काय ग काय झालं? बयो म्हणते, काही नाही झालं. अरे देवा. आणि सौदामिनी आता तिच्या कॅबिनमध्ये जाते आणि मोठ्याने आरडाओरडा करायला लागते, हाऊ डेअर तिने माझा हात धरला, तिची हिंमत कशी झाली? अरे बापरे प्रेक्षकांनो, या सौदामिनी मॅडमला जरा उपचारांची गरज आहे असं नाही का वाटत? आता त्या खूपच संताप करून घेत आहे. म्हणजे या गौतमीच्या एक पाऊल पुढे वर्जन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि हो प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा 500वा भाग तुम्ही बघत आहात. संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन. एवढा मोठा पल्ला गाठणं म्हणजे खरंच सोपं काम नाहीये. खूप मेहनत असते प्रेक्षकांनो. काहीही असलं तरी यांच्या मेहनतीला सलाम. पूर्ण टीमचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करेल. कॉंग्रॅच्युलेशन, छोट्या वयाची मोठी स्वप्न. असो, तर हा सीन तुम्ही बघताय. या शुभमकरांनी या सगळ्या तिघी चौघींसाठी नऊवार पातळ आणलेत. आता इराला असं वाटतं काय हे, तेव्हा शुभमकर गंमत करतात, अगं टॉवेल आहे काय इरा? अगं नऊवार आहेत ना आरव, आपण उद्या फेटा घालणार आहोत दोघं जण. अगदी पारंपरिक वेशात यायचं. आपला पहिलाच सण आहे, म्हणजे मी घरी आल्यापासून आपण जोरदार साजरा करणार आहोत नवीन वर्ष आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये. आता इरा पटकन तिच्या चॉईसची एक छान नऊवार उचलते आणि मग शुभमकर म्हणतात, सुमन तू पण घे. गौतमी तू पण घाल ग. गौतमी म्हणते, अरे मी कशाला? शुभमकर म्हणतात, असं काय करतेस, घाल ना.
आणि शुभमकर म्हणतात की आपल्या घरात उद्या होम सुद्धा होणार आहे, वाईट प्रवृत्तीचा नाश होईल यासाठी. आता लगेच सुमन टोमणा मारते, हो दादा, एक वाईट प्रवृत्ती आपल्या घरामध्ये आधीपासूनच आहे. गौतमी लगेच तिच्याकडे रागाने बघायला लागते. मग शुभमकर म्हणतात, गौतमी तू पण घाल हं. आता इरा त्यातली एक नऊवार गौतमीच्या अंगावर अशी टाकते आणि म्हणते, मम्मा हे खूप छान दिसेल तुला. गौतमी म्हणते, कशाला ग? इरा म्हणते, अगं मम्मा ट्रेंड आहे. शुभमकर म्हणतात, बाळा ट्रेंडसाठी नाही, आपला पारंपरिक पोशाख आहे हा, त्यासाठी घालायचा आहे. शुभमकर सुमनला सुद्धा एक नऊवार चॉईस करायला सांगतात. सुमनने गुलाबी कलरचं नऊवार चॉईस केलं आहे. आता शेवटचं नऊवार राहिलेलं असतं तेव्हा इरा म्हणते, बाबा हे तू माझ्यासाठी आणलंस ना एक्स्ट्राचं, काही अर्थ आहे का हिच्या बोलायला? हिला एवढा पण सेन्स नाही का की हा हे बयोसाठी असेल? शुभमकर म्हणतात, अरे वा, म्हणजे काय, हे माझ्या बयोसाठी आणलं आहे मी. आता बयोचं नाव घेतल्यावर या दोघींची तोंड लांबली आहेत. शुभमकर म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही तुमचे चॉईसेसने घेतलेत ना नऊवार, आता मी फ्रेश होऊन येतो. आरव म्हणतो, मी पण आता व्हिडिओ बघतो जरा, फेटे कसे घालायचे ते. आता या दोघीच जणी तिथे उभ्या आहेत, पण यांनी कधी बयोला सुखासुखी नऊवार नेसू द्यावं का प्रेक्षकांनो? असो, पण आता विशालराव मात्र गोड स्वप्नांमध्ये पुन्हा एकदा रमून गेलेत आणि त्यांना बयोचं स्वप्न पडलंय. म्हणजे लग्न झालंय त्या दोघांचं आणि बयो त्याला पहाटे पहाटे उठवती, असं गोड स्वप्न तो बघतोय. आता बयो त्याला म्हणत असते, उठा ना, किती उशीर लावताय, सणासुदीला असं झोपावं का? विशाल तिला म्हणत असतो, बस ना तू माझ्याजवळ, जाऊ नकोस ना. बयो म्हणते, हे बघा, सकाळी सकाळी उगाचच नका मस्ती करू, चला बरं आवरा, काय करू आज तुमच्यासाठी, शेवयाची खीर करू का? आता हा विशाल तिच्या जवळ येत असतो आणि बयो सुद्धा त्याच्याकडे बघायला लागते. एकदाच या दोघांचं लग्न लावून टाकावं यांनी, म्हणजे बयोलाही घर मिळेल आणि विशाललाही लाईफ पार्टनर. पण आता हा बयोच्या जरा जास्तीत जवळ आलाय आणि धपकन स्वप्नातून खाली पडलाय आणि मनाशीच हसायला लागलाय. काय पडलं मी आणि काय स्वप्न पडलं मला, असंच काहीतरी वाटलं असेल ना. असो, आता इराबाई काही उठे ना, सुमन तिला उठव परेशान, अगं बाई उठ, आज सणासुदीचा दिवस आहे, तुला नऊवार नेसायची आहे ना, उशीर लागेल नऊवार नेसायला. इरा उठते आणि म्हणते, मी कशाला उठू गा त्या, मी कुठे कामाची मदत करणार आहे, तुला झोपू दे मला. सुमन म्हणते, अगं कामाचं समजलं, पण आमच्या गावाकडे काय म्हणतात माहिती आहे का असं उशिरा उठणाऱ्या माणसाला? गुढीपाडवा आणि काय गाढवा असं काहीतरी म्हणते ती, म्हणजे उठत नाही गाढवा, असं काहीतरी छान म्हणली आहे सुमनने, जी आपली कॉमन आहे. पण आता इरा लगेच उठते आणि म्हणते, तू मला डॉंकी म्हणालीस, मी डॉंकी वाटले का तुला? सुमन तिला इतकी कन्फ्यूज करते, अगं नाही ग, डॉंकी नाही, मी मंकी म्हणले तुला. इरा म्हणते, अगं गाढव म्हणजे डॉंकी ना. सुमन म्हणते, नाही ग, मंकी म्हणजे गाढव ना. इरा म्हणते, अगं नाही ग आत्ते, असं नसतं ग ते. सुमन म्हणते, इरा म्हणते, बरं मंकी तर मंकी, तू मला माकड का म्हणालीस? आता सुमन म्हणते, अगं तेच ते, तू हस म्हणून. आता हिरा म्हणते, हस काय हस, नाही आहे मी तशी. आता ही सुमन म्हणते, अगं हस म्हणजे माझ्या जोकवर हस म्हणते मी तुला. तेवढ्यात गौतमी येते आणि म्हणते, सुमन कशाला सकाळी सकाळी तिला त्रास देते? सुमन म्हणते, राहिलं, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझाच वरचा डोक्याचा रिकामा मजला. अरे देवा. गौतमी म्हणते, कशाला त्या मणींचा कचरा करतीये? सुमन म्हणते, राहिलं, तुम्हाला काय करायचं ते करा दोघी मायले की मी चालले. आता इरा जरा डिस्टर्ब असते. मग गौतमी म्हणते, अगं इरा चल लवकर उठ, आता तुला आवरायचं आहे ना. तेव्हा इरा म्हणते, नाही मला नाही उठायचं आहे मम्मा, तसं पण ती भिकारडी येऊन मिरवणार आहे ना, बाबांनी तिच्यासाठी नऊवार आणलाय ना, मी येऊन काय करणार आहे तिथे, एरवी तिला पुढे करायची सवयच आहे. गौतमी म्हणते, अगं इरा तुझ्यासाठी छान गंमत आहे, एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी, तू खुश होऊन जाशील ते बघून. इरा म्हणते, काय मम्मा कसली गंमत आहे? गौतमी म्हणते, अगं तू आवरतं खरी, लवकर ये. बरं मला एक कळत नाही प्रेक्षकांनो, यांनी आवरावं आणि बयोचं बयो आवरेल ना, यांना काय त्रास होतो बयोने जर एवढं छान आवरलं तर? मे बी बयो यांच्यापेक्षा छान दिसते ना, म्हणून असावं कदाचित, म्हणजे आपण कॅरेक्टरबद्दल बोलतोय. हां असो, आता शुभमकर बघतायत काय काय तयारी झाली आहे, काय काय नाही. गुढीपाडव्याचा दिवस उजाडलाय ना. सुमन म्हणते, दादा अरे सगळी लिस्ट दिली आहे तुझ्याकडे मी. आता ते आरवला विचारतात, काय रे बघितले ना व्हिडिओ फेट्याचे? आरव म्हणतो, बाबा बघतोय मी ऑलमोस्ट 1-2, पण तू बघ कोणते तुला आवडत आहेत ते. शुभमकर म्हणतात, मस्त तुऱ्यावाला फेटा आला पाहिजे आपल्या दोघांचा. या दोघी मायले की तोंड लांबून बसलेल्या आहेत सणासुदीच्या दिवशी. शुभमकर म्हणत असतात, माझी बयो का नाही आली अजून? तेवढ्यात बयो ढॅन करून हजर झाली आहे. आली आहे तुमची बयो. सुमन म्हणते, घे आली तुझी बयो, तुला करमतच नाही ना, तुझ्या बयोशिवाय तुला कुठे करमतं बाबा? शुभमकर म्हणतात, म्हणजे काय, माझी बयो आली की घरामध्ये कसं चैतन्याचं वातावरण निर्माण होतं. बयो तू पटकन आवर आता.
बयो म्हणते हो बाबा मी बघते काय काय तयारी कुठपर्यंत आली आहे ते, आपल्याला सगळंच व्यवस्थित करावं लागेल ना. आता लगेच गौतमी म्हणते सुमन काय केलेस आज नाश्त्याला. सुमन म्हणते घे बाय माझे. अगं वहिनी आधी गुढी उभारायची मग पोटोबा करायचा काय तू. आता बयो म्हणते आत्या असेल मी मदत करते. सुमन म्हणते काही मदत करू नकोस मी सगळं काही करून ठेवलं आहे. अगं तुझ्या बापाने तुझ्यासाठी नऊवारी आणली आहे, तू आधी ती नेस बरं, तुला वेळ लागेल नेसायला. शुभमकर म्हणतात हो बाळा लवकर तयार हो. बयो म्हणते बाबा नऊवारी. तेव्हा सुमन तिला सांगते की हो दादानी सगळ्यांसाठी आणल्या आहेत खास म्हणून. लगेच गौतमी म्हणते हो जा जा आवर आवर लवकर आवर छान आवर. आता गौतमीच्या या बोलण्यामुळेच जरा बयोला डाऊट आला आहे, पण असो बयो त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि मग या गौतमी आणि इरा आतमध्ये जातात आवरायला. आता शुभमकर म्हणतात सुमन जरा मला बयोशी 2 मिनटं बोलायचं आहे. सुमन म्हणते काय बोलायचं आहे. शुभमकर म्हणतात अगं असंच आपलं बापलेकींचं. आणि आता मध्ये उगाचच हा गौतमीचा आणि या इराचं सीन काहीतरी दाखवलं आहे. ही गौतमी हसत असते आणि म्हणत असते बघ त्या बयोला आवरायचं आहे ना आता येणार आहे तिची मज्जा. इरा म्हणते म्हणजे तू काय केलंयस मम्मा. म्हणजे हिने तिचं नऊवार फाडून ठेवलं आहे पण ते त्यांनी शेवटी दाखवलं आहे. आता हे शुभमकर बयोला म्हणत असतात बेटा मला ना तुझ्यासोबत आता नेहमी कायम राहायचं आहे, तुला खूप सुखी ठेवायचं आहे. इतके दिवस मी नव्हतो ग तुझ्यासोबत, तुला गावाकडचा गुढीपाडवा आठवतो का. बयो म्हणते हो बाबा आठवतं ना, तेव्हा तुम्ही सगळे माझ्यासोबत होतात. आपण आता कायम सोबत राहायचं आणि आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात करायची. शुभमकर थोडे इमोशनल झालेले असतात. मग बयो पण म्हणते बाबा तुम्ही नव्हतात ना तेव्हा मी अनुभवलं आहे आई वडील नसल्यावरती किती भयंकर आयुष्य असतं. पण तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला उगाच असं काजवा म्हणत नाही, तुम्ही माझ्या स्वप्नांना बळ दिलं आहे त्यामुळे आपण कायम आता असेच सोबत राहू. आणि आता तेवढ्यात सुमन म्हणते चल झालं की नाही तुमचं बोलणं. आता विशाल काहीतरी किचनमध्ये करतोय बिचारा. आता ती सौदामिनी आली आणि म्हणते विशाल अरे पाडव्याच्या तुला शुभेच्छा, आज नवीन वर्ष आहे ना चांगल्या गोष्टींची नवीन सुरुवात करायची असते. पण विशाल म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं नाही आणि मी तुला सांगितलं की माझं आणि तुझं नातं संपलं आहे. पण सौदामिनी म्हणते अरे असं काय करतोस, मी तुझी आई आहे, आईशी असलेलं नातं कधी संपतं का. विशाल म्हणतो नसेल संपत पण मला तुझ्यासारखी स्वार्थी अप्पलपोटी आई नको आहे. मुळात आई ही अशी कधी नसतेच आणि आई कधी चुकतच नसते. आता सौदामिनी म्हणते बरं झालं गेलं विसरून जा, तुला काय हवं आहे ते सांग मला. आज ही सौदामिनी विशालशी पॅचअप करायला आली आहे पण काहीतरी डाऊट येतोय मला प्रेक्षकांनो. विशालला ती काय म्हणते की तू म्हणशील तसंच होईल, तू माझ्यासोबत चल राहायला, फक्त मला आई म्हणून हाक मार. विशाल म्हणतो मला तुझ्यासोबत कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाही आहे. पण सौदामिनी म्हणत असते की ठीक तुला काय वाटतं. शुभमकर आणि ती बयो म्हणते तसं आपलं हॉस्पिटल चालवायचं आहे का तुला. ठीक आहे मी तुला शब्द देते ते दोघं म्हणतील आपण तसंच हॉस्पिटल चालू. म्हणजे या विशालला तिचा व्यवहार आवडत नाही ना तेव्हा ती म्हणत असते की असं वागावं लागतं. पण आता तिने शपथ दिली आहे विशालला की मी तुला शब्द देते की ते दोघं जण म्हणतील तसंच मी हॉस्पिटल चालवेल. आता तरी तू मला आई म्हण आणि माझ्यासोबत चल. विशालला आता टेन्शन आलं आहे काय बोलावं आणि यावरती तिला काय उत्तर द्यावं. आता इकडे ही बयो बघते तिची नऊवारी. सुमन म्हणते बघ दादाने सगळ्यांसाठी आणल्यात, आवडली का बघ तुला तुझी नऊवारी. आता बयो म्हणते काय छान आहे ग ते. सुमन म्हणते मग चॉईस कोणाची आहे. आता ही बयो सहज पदर वगैरे उघडून बघते नऊवारीचा आणि आतमध्ये बघते तर काय ही नऊवारी फाटलेली. आता सुमन म्हणते गे बाय माझे, अगं अशी कशी फाटली तुझी नऊवारी. आता ही मध्येच त्यांनी सीन दाखवला आहे की गौतमीने कशा पद्धतीने बयोची नऊवारी फाडली. म्हणजे या दोघी मायलेकींनी एक असुरी आनंद घेतलाय बयोची नऊवारी फाडून. म्हणजे काही झालं तरी बयोला चांगली नऊवारी मिळाली नाही पाहिजे ना सणासुदीला, म्हणून हा सगळा प्रयत्न. आता सुमन म्हणते गे बाय माझे अशी कशी फाटली ही नऊवारी. आता बयो म्हणते आत्ते हे काम ना घुशीचं आहे. सुमन म्हणते अगं इथे कुठे घुशी आहेत, मला नाही वाटत आपल्या घरात घुशी असतील. बयो म्हणते अगं आत्ते या शहरातल्या घुशी आहेत, फॅशनेबल घुशी. मी काही चांगलं करायचं म्हणलं की त्यांच्या पोटात दुखतंच नेहमी. सुमनच्या लक्षात येतं. सुमन म्हणते अच्छा असे होय, थांब आता जाब विचारते मी माझी वहिनीला. बयो म्हणते कशाला जाब विचारते आत्ते, त्या थोडीच कबूल होणार आहे की त्यांनी हे सगळं केलं. जाऊ दे अगं अशा गोष्टींना रफू करायचं आणि आयुष्यात पुढे जायचं असतं. सुमन म्हणते आत्ता मात्र तू भारती वहिनीसारखीच बोललीस. अगदी भारती वहिनीचं चेडू शोभतेस. सुमन तिला म्हणत असते तू नऊवारी नेसणार नाही तर मी पण नेसणार नाही. बयो म्हणते का नेसायची नाही, आता तर ही नऊवारी मी नेसणारच आणि या दोघींच्या नाकावर टिचून नेसणार. तू बघच आता कसं रफू करते याला. अगं आत्ते माझी आई काय म्हणायची तुझ्या लक्षात नाही का, अशा छोट्या छोट्या गोष्टींना सोडून द्यायचं, दुर्लक्षाय नमः करायचं आणि पुढे जायचं. सुमन म्हणते अगं पण बयो म्हणते तू बघच आता मी कशी उद्या नऊवारी नेसते. प्रेक्षकांनो आज दोन्ही भाग करायच्याऐवजी एकच भाग केलाय जरा तब्येत बरी नसल्यामुळे. असो आता
विशाल आलाय शुभमकरांकडे आणि बयो आणि विशाल मिळून त्या मोकल काकूच्या मुलाला इथे घेऊन येणार आहेत आणि तेही पैशाच्या जोरावर. कसं काय ते पुढे बघूयात. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला प्लीज विसरू नका आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. बाय द वे, बयो खूप गोड दिसतेय. धन्यवाद.